नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे संक्रांत. हा सण साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू असते. तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देणे, पतंग उडवणे, हळदी कुंकवाचा कार्यक्रम, त्यासाठी वाण देण्याची तयारी, या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह असतो. याबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते, ते म्हणजे बोरनान. संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनान केले जाते. पण यामागे कारण काय असते हे काही जणांना माहीत नाही आहे. बोरनान का केले जाते आणि ते कसे करायचे असते याबद्दल आज आपण माहिती घेऊयात. मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोरनान घातले जातात. मकर संक्रांतीच्या करीदिन हे बोरनानासाठी योग्य आहे, पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात. वयोगट 1 वर्षाच्या मुलापासून ते वयोगट 5 वर्षाच्या मुलांचे बोरनान केले जाते. हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो. बोरनान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात. पाटावर बसून त्यांचे औक्षण करतात व ऊस, बोर, हरभरे, मुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या, बिस्किट, गोळ्या असे सर्व पदार्थ एकत्र करून बाळावर डोक्यावरून ते टाकले जातात. त्यांनी बाळास अंघोळ घातली जाते. घरातील व जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात. यालाच बोरनान असे म्हणतात. बोरनान का करायचे याच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नयेत, त्यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केले गेले. त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोरनान केले जाते. लहान मुलं कृष्णाचे स्वरूपच आहे आणि त्यांचा वर करी राक्षसाचे विचार, वाईट विचार जे असतात किंवा दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरनान केले जाते. तसे शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात. लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये, त्या काळात मिळणारी जी फळे असतात ती मुलांनी खावी म्हणून त्यांना मजा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते. म्हणून यात बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो. खेळाच्या माध्यमातून या वस्तू ज्या मुलावर आपण औक्षण करतो, टाकतो त्याच्या अंगावर, त्या वस्तू जे असतात ते बाकीचे मुलं जे ते वेचून खातात. यामुळे पुढील वातावरणात त्यांचे शरीर जे असते ते सदृढ बनते, असे हे शास्त्रीय कारण यामागे असावे. हल्ली यात चॉकलेट, गोळ्या, बिस्किट यांचा देखील समावेश करण्यात येतो. 14 जानेवारी संक्रांतीच्या दिवसापासून साधारणतः रथसप्तमीपर्यंतच्या दिवसापर्यंत मधल्या दिवशी कधीही हे तुम्ही करू शकतात. याच्यासाठी काही मुहूर्त वगैरे असा नसतो. तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकतात. बोरनानसाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज आपल्याला भासत नाही. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी, हाच त्यामागचा हेतू असतो. पहिल्या वर्षीच खरं तर बोरनान करतात, मात्र प्रत्येकाला ते जमतंच असं नाही आहे. तसंच काही बाळांना पहिल्या वर्षी हे नक्की काय चालू आहे, ते खूप लहान असतात ना, तर नक्की काय चालू आहे याचा आनंद त्यांना घेता येत नाही. त्यामुळे 1 ते 3 या वर्षात बाळासाठी बोरनान हे करण्यामध्ये येतं. लहान मुलांचा जो जन्म झाल्यापासून घरात एक वेगळाच सोहळा असतो, तसाच हा देखील एक सोहळा असतो. घरगुती पद्धतीने तुम्ही हा सोहळा करू शकतात. त्याच्या तयारीसाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या अशा आहेत की मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणे शुभ मानले जाते. त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस, मुलीसाठी फ्रॉक, मुलांसाठी कुर्ता असं तुम्ही आणू शकतात किंवा तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही आणू शकतात. हलव्याचे खास दागिने बाजारात मिळतात ज्यामध्ये तिळाचा उपयोग केला असतो, ते आणावेत. किंवा आपण घरी पण हे दागिने बनवू शकतो. पूर्ण त्या हलव्याच्या दागिन्याचा मुकुट असतो, हार असतात, बाजूबंद असतात, हे सगळं आपण बाळाला परिधान करू शकतो. खूप छान दिसतं बाळ त्याच्याने. त्यानंतर बोरं, करवंद, चॉकलेट, तिळगुळ, फुटाणे, ऊसाचे तुकडे. बाळासाठी छानसा हलकासा मुकुट पण येतो, जो फोटो काढायला खूप सुंदर दिसतो. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तो विकतही घेऊ शकतात किंवा घरी पण बनवू शकतात. आपले नातेवाईक आणि आजूबाजूच्या लहान मुलांना या कार्यक्रमाला बोलवायचं असतं आणि मग हा कार्यक्रम करायचा असतो.
पाट ठेवायचा, त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानसे सजवून बसवावे. त्यानंतर बाळाला ओवाळावे. काय आता खूप सारे डेकोरेशनच्या पद्धती असतात, तर तुम्हाला हवं तसं डेकोरेशन तुम्ही करू शकत. आम्ही इथं लहान छोटा भीम वगैरे जे कार्टून असतात त्याचे पतंगचं हे डेकोरेशन केलं होतं. हा आमचा ऐक्य आहे आणि हे ऐक्यचं पहिलं बोरनान आहे. आता तो 2 वर्षाचा झाला. हे त्याचे मागच्या वर्षाचं बोरनानाचे व्हिडिओज आणि फोटो आहे. बाळाला ओवाळायचं आहे आपल्याला. मग त्याच्यावरून बोरं, करवंद, चॉकलेट, तिळगुळ, फुटाणे, उसाचे तुकडे, कुरमुरे एकत्र डोक्यावरून ओतावे. तर 5 सुवासिनी असतात, तर 5नी यायचं आणि त्यांनीही बाळाची पूजा करायची. आणि मग हे जे ओतलेले पदार्थ असतात ते लहान मुलांना गोळा करायला सांगायचं. यात एक मज्जा असते. हे गोळा करून मुलं एकत्र एकमेकांच्या सहवासामध्ये खातात. त्यांना मज्जा येते की आपल्याला काय मिळतंय असं. आणि त्यांना खाताना पाहून आपले बाळही कोणतीही कुरबुर न करता हे सगळं खातं. नुसतंच असं तुम्ही मुलांना दिलं तर ते खाणार नाहीत, पण समोरचा खातो आहे, एकत्र बसतायत सगळेजण, समोरचा खातो म्हणून बाकीचे पण मुलं हे आवडीने खातात. तर ऊसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते. त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरनान करण्यास काहीच हरकत नाही. महाराष्ट्रात ही प्रथा अधिक प्रचलित आहे. आपल्याकडे या परंपरा जपल्या जाणंही तितकंच महत्त्वाचं आहे. काही परंपरा या लुप्त होत जात आहे. आपली परंपरा जपणं ही आपली जबाबदारी आहे. यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही, शास्त्र आहे यामागे. त्यामुळे एक मज्जा म्हणून आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी पालकांनी नक्कीच ही परंपरा जपत हा सण साजरा करावा.